जातो खाली करा ना सरांचं कसं मला फाशी घ्यायची मला फाशी घेणार नाही तुम्हाला अधिकार नाही मला माझं स्वातंत्र्य दिसून घ्यायचं मला फाशी घ्यायची मी 2.5 वर्ष झालेले येतोय माझी जमीन गेलेली जमीन घेऊन कोणाची माझ्या लोकांचे पगार मागायलो मी फक्त मागायलो माझी जमीन कोणाच्यातून गेली कलेक्टर साहेबांना भेटलो मंत्र्याला भेटलो आतापर्यंत मी डॉक्टर अप्पासाहेब ओंकारराव कदम गाव माझं धानोर आहे माझी जिल्हा परिषद सदस्य सभापती आहे मी गेले 2.5 वर्ष झालेले माझ्या विरेगाव शहरामध्ये 327 गट नंबर आहे त्याच्यामधून 222 राज्यमार्ग गेलेला आहे आणि त्या राज्यमार्गामध्ये माझी व माझ्या चुलत भावाची जमीन गेलेली तर माझ्या चुलत भावाने तिथं जमीन नसताना ती रजिस्ट्री केली आणि रजिस्ट्री करून ह्या इथं तहसीलदार मॅडमनं तिचा फेरसुद्धा घेतला सरकारी जमिनीचा आता जी आहे ना हो ना तर त्याच्या संदर्भामध्ये ही जमीन कोणाच्या शेतातून गेलेली आहे हे सुचत नाही निष्पन्न होत नाही म्हणून ते मागणीसाठी मी गेले 2.5 वर्ष झालेले कमिशनर कलेक्टर यांच्याशी बरोबर बसलो चर्चा झाली आजपर्यंत काही निष्पन्न झालं नाही म्हणून मी 26 जानेवारीला मी पत्र दिलं होतं की सन्माननीय पालकमंत्री महोदयाला भेटायचं तर पोलिसना मला 26 जानेवारीची आत्मदानाचा इशारा होता मग त्यांनी मला समजूत घातली आणि म्हणले भेट घालून देतो आणि 26 जानेवारीला भेटसुद्धा होऊ दिली नाही आणि नंतर म्हणजे 1 तारखेला आज आलो तर मी तिथं चर्चा करायला लागलो तर APSआयनं मला धक्काबुक्की करून बाहेर काढलं आणि भेटन नाही तर नाही भेटन अशा आयरावची भाषा केली माझं मत असं आहे की शेतकऱ्याच्या जमीन तुम्ही 1972ला घेतल्या पैसा तर दिला नाही पण त्यांचे भांडणं लावून दिले आणि ते कोणा शेतातून गेलं हे काही निष्पन्न होत नाही माझी विनंती आहे सरकारला की ज्यांच्या जमीन 1972ला घेतलेले त्यांच्या किमान ते सातबारावरून कमी करण्यात यावं की जेणेकरून त्यांच्या भावात आपसमध्ये झगडे होणार नाही आणि त्याला ते वैती करायला सोपं पडतं आणि हे जर नाही केलं तर आता संबंधित पोलीस मला म्हणलेले भेट घालून देतो जर नाही भेट घेऊन झालं तर मी आता कार्यक्रम संपल्यानंतर त्यांच्या गाडीच्या समोर उभा राहून फाशी घेणार आहे